ओके, सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आपण काल 2 टॉपिक पाहिले होते. एक पाहिलं स्पिरुलिना, एक पाहिलं आरजीजीएल. तर आज आपण तिसरा टॉपिक बघतोय. आपण जे बुक मधली माहिती ऐकतोय त्या बुकचं नाव आहे बियॉन्ड मॉडर्न मेडिसिन. म्हणजे जिथं ॲलोपॅथीची उपचार पद्धती हात टेकते, रिझल्टच नाही असं म्हणतात की पेशंट घेऊन जावा आणि कितीतरी वर्ष दवाखाना केला तरी काय फायदा होत नाही. अशा केसेसमध्ये सुद्धा डीएक्सनच्या प्रोडक्टनी चमत्कार केलेला आहे. लोकांचं होतं रिव्हर्सल फ्रॉम डिसीज. आणि सगळ्यात महत्वाचं, मला डीएक्सनचे प्रोडक्ट का खायचे तर मला आजार येऊच नये याच्यासाठी, प्रिव्हेन्शन फ्रॉम डिसीजेस. ओके, आणि डिसीज फ्री लाईफ तुम्हाला जगायला मिळावं त्याच्यासाठी. तर आजचा आपला चॅप्टर नंबर 3 आहे हाऊ अल्कलाइन आर यू. म्हणजे एक असते बॉडी अल्कलाइन, एक असते बॉडी ऍसिडिक. तर सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जेवढं जास्तीत जास्त अल्कलाइन खायचा प्रयत्न कराल, आपली बॉडी पाहिजे 80% अल्कलाइन खाणं आणि 20% पाहिजे ऍसिडिक. आता इथं काय म्हणतात बघा, इफ डाएट इज रॉंग मेडिसिन इज ऑफ नो यूज अँड इफ डाएट इज करेक्ट मेडिसिन इज ऑफ नो नीड. म्हणजे जर तुमचा आहार चांगला असेल तर तुम्हाला आयुष्यात औषधांची गरजच पडणार नाही. पण सगळ्यात महत्वाचं, औषधाचा उपयोग होणार नाही. जर तुमचा आहार चुकीचा असेल तर औषधांचा उपयोग होणार नाही. तुम्ही कुठल्या डॉक्टरकडे जा, तुमची बॉडी अजून आजारीच पडत राहणार. पण तुमचा योग्य आहार जर असेल तर तुम्हाला डॉक्टरकडे जायची गरजच पडणार नाही. सगळ्यात महत्वाचं वाक्य लक्षात ठेवा. म्हणजे सगळ्यात जास्त डिपेंड कशावरती आहे, तुमचं जेवण, तुमचा आहार, तुमचा पौष्टिक आहार, न्यूट्रिएंट्स आहारात जातात की नाही जातात. त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये अरबो खरबो सेल आहे. त्या प्रत्येक पेशींचं काहीतरी कार्य आहे. मेंदूच्या, किडनीच्या, लिव्हरच्या, त्वचेच्या, पोटाच्या, ओके, डोळ्यांच्या, प्रत्येक पेशीचं कार्य आहे आणि एकमेकाशी ते निगडीत असतं. त्याच्यामुळं आपल्या बॉडीतल्या प्रत्येक पार्ट, प्रत्येक अवयवाच्या पेशीने जास्तीत जास्त चांगलं कार्य करावं म्हणून आपल्या शरीराचा पीएच बॅलन्स, म्हणजे पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन आयन्स, हे पाहिजे 7.4 किंवा त्याच्या अगदी निगडीत. न्यूट्रल पीएच ला म्हणतात 7. 0 म्हणजे खूप ऍसिडिक झालं, 14 म्हणजे खूप अल्कलाइन झाला. तर सगळ्यात महत्वाचं, तुमच्या बॉडीचा पीएच बॅलन्स जेवढ्या 7च्या जवळपास असेल तेवढं तुमचं आरोग्याची कंडिशन खूप चांगली राहते. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, ज्यांच्या बॉडीचा पीएच 7.4च्या आसपास राहतो त्याच्या पचनाच्या तक्रारी, चयापचय क्रिया, वजन, उंची, बॉडी प्रमाणात किंवा पोट साफ होणं, टॉयलेट, बाथरूम, युरिन, लेडीजचे गायनेक, पिरियडचे त्रास, ब्रॉन्कायटिस, सर्दी, कफ, खोकला, त्वचेला घाम येणं, हे सगळ्या क्रिया नैसर्गिक नॅचरलरित्या होतात जेव्हा तुमच्या बॉडीचा पीएच बॅलन्स चांगला असेल तेव्हा. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, आपल्या बॉडीतला पीएच बॅलन्स चांगला ठेवण्याकरता शरीर आपलं अहोरात्र काम करत असतं, कंटिन्युअस काम करतं. तुम्हाला वाटतं तुम्ही काहीच काम करत नाही, पण बॉडीला त्याचं काम करावंच लागतं. आणि आत्ताच्या काळामध्ये जे तुमचं उठल्यापासूनच अगदी कोलगेट लावण्यापासून, पेप्सोडंट लावण्यापासून, दुधाचा चहा पिण्यापासून, आंघोळीच्या साबणापासून, डोक्याच्या शॅम्पू पासून सगळं जे केमिकल युक्त झालंय, शेतात फवारण्या, खाणं पिणं, वडापाव, मिसळपाव, नूडल्स, मॅगी, कुरकुरे, पिस्ता, बर्गर, रात्री उशिरा जेवणं, या सगळ्या गोंधळामुळं किंवा फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट सारखं शेड्यूल चेंज होत राहतं. त्याच्यामुळे तुमच्या बॉडीवरती भरमसाठ ऍसिडिक ओव्हरलोडचा भरणा व्हायला लागतो. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जे अन्न जेवता, एक तर ऍसिडिक तयार करतं किंवा अल्कलाइन तयार करतं. अगदी थोडं अन्न आहे, हाताच्या बोटावर मोजण्यासारखं, ते न्यूट्रल असतं. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, तुमचं जेवण बदलता. तुम्हाला वाटतं की मी नुसता वडापाव खाऊन बघतो त्याला काय होतंय, समोसा खाऊन बघतो त्याला काय होतंय, मटन डबल खाऊन बघतो त्याला काय होतंय, पण हे एका जेवणामुळे होत नाही. पण तुम्ही जर वारंवार ऍसिडिक ओव्हरलोड बॉडी करणार असाल तर त्याचे दुष्परिणाम तुम्हाला आयुष्यभर भोगावे लागू शकतात. आता सगळ्यात महत्वाचं, ऍसिडिक गोष्ट कुठली ती नीट बघा. सगळ्यात खतरनाक गोष्ट जर पृथ्वी तलावरची जर ऍसिडिक असेल ना, तर रिफाइंड साखर. चहाला वापरतात ती, शिरा करताना वापरतात ती, तुमच्या दिवाळीच्या फराळाला वापरतात सगळ्यात ती. रिफाइंड शुगर ही जगातली सगळ्यात जास्त ऍसिडिफाईंग फूड आहे. त्यामुळे बायकांना आत्ताचे जे थायरॉइड होतात किंवा त्यांना ज्या बॉडीतल्या कमजोरी, संधिवात, गायनिक प्रॉब्लेम, सगळ्यात जास्त दुधाचा चहा बायका पितात. त्याच्यामुळे रिफाइंड शुगर ही शक्यतो नाहीच आहे. आपल्याला गुळ घरात आणायचा आहे, गुळ, हे नीट लक्षात ठेवा.
त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं रिफाइंड साखर जे आहे ना, तुम्ही जर दिवसभर काही गावाकडे बघतो आपण 5 किलो महिन्याला, 10 किलो महिन्याला, 15 किलो महिन्याला, शुगर इंटेक इज अ स्लो सुईसाइड, म्हणजे तुम्ही दररोज आत्महत्या केल्यासारखं आहे. साखर जेवढी जास्त साखर गोड चहा पिताय तेवढं. त्याच्यामुळे दररोज तुमच्या शारीरिक आणि मानसिक तुमच्या बॉडीला त्याच्यावरती आघात होत राहतो आणि त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं तुमच्या खाण्यापिण्यातली साखर कमी करा. आणि सगळ्यात जास्त साखर कशात असते माहितीये का? कोका कोला. ओके, आपण कोका कोला पितो, थम्सअप पितो, याच्या सोडा पिता तुम्ही, कधी लेमोनेड्स पित राहतात, फ्रुटी पितात पोरं, फिजी ड्रिंक पित राहतात. तुमच्या माहिती का सांगतो, कोका कोलाचा पीएच किती असतो माहितीये का? 2.5. आणि मी जर असा कोका कोलाचा एक ग्लास पित असेल ना, तर मला तो कोका कोलाचा एक ग्लास ऍसिड बॉडीत गेलेलं बाहेर काढण्याकरता मी असं 32 ग्लास पाणी प्यावं लागेल मला, 10 पीएच असणार. आता कोण एवढं पाणी पितं का? त्यामुळे दररोज आता तर फॅशन झाली पोरांची, जातात मिसळ घ्यायला, बाजूला मारतात कोका कोला, खातात नॉनव्हेज, बाजूला मारतात कोका कोला. एकदम क्रॉस फूड आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं साखर त्याच्यात जास्त असते, असं काय घेऊ नका. डीएक्सनचं घेऊ शकता, काळा चहा पिलाय, नोनीजी पिलाय पाण्यात टाकून, काय प्रॉब्लेम नाही. आता शुगर इज मोर ऍडिटिव्ह दॅन कोकेन, आणि नुसती साखर तरी कोकेन, म्हणजे कोकेन माहितीये का? एक ड्रग्ज आहे, ड्रग्ज, स्टिरॉइड, त्याच्यापेक्षा खतरनाक आहे साखर. त्याच्यामुळे कॅन ऑफ कोक कंटेन्स 10 टीस्पून, एका छोट्याशा कॅन असतो ना बरं का थम्सअपचा, कोका कोलाचा, त्याच्यामध्ये 10 चमचे साखर असते. आता 10 चमचे म्हणजे काय झालं तुम्ही बघा, आणि पोर असा कोका कोला पिऊन टाकतात. त्याच्यामुळे फ्लो चार्ट, लाईफ फ्लोज दिस फॉर कोका कोला ड्रिंकर्स. कोक हाय इन्सुलिन लेवल्स, इन्सुलिन लेवल त्याची हाय जाते, त्याच्यामुळे इन्सुलिन जास्त काढावं लागतं पॅनक्रियाजला. त्याच्यानंतर बीपी वाढत जातो त्या माणसाचा, कोलेस्ट्रॉल वाढत जातं, आणि अशा लोकांना हार्ट अटॅक लवकर यायला लागतो. तुम्ही पाहिलं का ऋषी कपूर आता मध्ये वारलेले, कोका कोला चायनीज खूप खायचे. आता एवढी मोठी मोठी लोक फिल्म इंडस्ट्री मधले, पण लवकर का मारतात? त्यांना अटॅक काय येतो, हार्ट प्रॉब्लेम काय लागतात? तर त्यांचं डाएट बरोबर नाही. त्याच्यामुळे त्यांचं वेट असे थुलथुली दिसायला लागते, मोठ्याच्या मोठे दिप्पाड वजनाला. त्याच्यामुळं वय लवकर दिसायला लागतं, प्री मॅच्युअर एजिंग, लवकर थकायला लागतो आपण, आणि तुमच्या बॉडीवरती सगळे ओव्हरऑल निगेटिव्ह इम्पॅक्ट पडायला लागतात. फॉस्फरिक ऍसिड इन कोलाज लीड टू ऑस्टिओपोरोसिस. जे कोका कोलामध्ये फॉस्फरिक ऍसिड असतं त्याच्यामुळे तुमची हाडं ठिसूळ होतात. त्याच्यामुळं ऍज इट इंटरफिअर्स विथ कॅल्शियम ऍब्सॉर्प्शन, त्यामुळे ते हाडातलंच कॅल्शियम खाऊन टाकतं, आणि त्यामुळे तुमची हाडं दुखायला लागतात. त्याच्यामुळे कोका कोला बंद, बॅन. त्याच्यानंतर कॅफिन जे पितात, म्हणजे आपण आता आपल्या कॉफीमध्ये कॅफिन एकदम मायनर प्रकार आहे, पण जे स्टारबक्सची कॉफी, सिसिडिक मधली कॉफी, कॉफी कॅफेडे मधली कॉफी, याच्यात खूप ऍसिडिटी असते. आणि त्याच्यामुळे काय होतं, आता आपली जी कॉफी आहे त्याच्यात टाकलं आपण गॅनोडर्मा, त्याच्यामुळे ती कॉफी झाली अल्कलाइन अँड इन हाय कॉन्सन्ट्रेशन ऍट द कोलाज कॉन्ट्रीब्युट्स. पण जर तुम्ही बाहेरची कॉफी जास्त पित असाल, ज्याचं कॅफिन पर्सेंटेज खूप असतं, त्याच्यामुळं अरिथमिया, संधिवात, झोप न लागणं, इन्सोमनिया, त्याच्यानंतर आपण म्हटलं की मिनरल आणि व्हिटॅमिन, जीवनसत्व आणि खनिज क्षाराचं डिप्लिशन, म्हणजे जे बॉडी स्टॅमिना होता, एनर्जी होती, ती निघून निघून खाली 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 जायला लागली. आईस्क्रीम सुद्धा डेंजर आहे. कोका कोला नको, बाहेरची कॉफी नको, आईस्क्रीम नाही, कारण आईस्क्रीम आणि ऑल डेअरी प्रोडक्ट मध्ये ऍसिडिक असतं. दूध सुद्धा, कारण आता जे तुम्ही दूध पिता ते पिशवीतलं पिता. त्याच्यानंतर आपण बघितलं की गोकुळ आणलं, चितळे आणलं, महानंदा आणलं, कात्रज डेअरी मधलं आणलं, त्यांनी प्रोसेसिंग किती केलंय. त्यांचं दूध कधी नासतच नाही, त्यांचं दूध कधी खराबच होत नाही, तसंच तसं आपल्यापर्यंत आलंय. त्यामुळे आईस्क्रीम हॅज कॉन्सन्ट्रेटेड डेन्स फ्रॉम अ मिल्क. आईस्क्रीम करण्याकरता असं घट्ट घट्ट दूध करावं लागतं, अँड होल आरे ऑफ केमिकल, आणि सगळंच्या सगळं केमिकलचा तुडुंब भरणा, आणि गोड लागायला पाहिजे तुम्हाला, खूप छान छान गोड लागायला पाहिजे, प्रचंड साखर. देर आर ऑल म्युकस फॉर्मिंग, त्याच्यामुळे तुमचा सर्दी, कफ, खोकला वाढतो. अचानक तुमचा घसा पॅक व्हायला लागेल, पिंपल्स पुरळ तुमच्या चेहऱ्यावरती वाढायला लागतात, हाडं ठिसूळवायला लागतात, आणि कार्डियक अनफ्रेंडली, तुमच्या हृदयाकरता आईस्क्रीम घातक आहेत, आईस्क्रीम अजिबात चांगलं नाही. व्हॉट इफ आय एम ऍसिडिक, मग मी ऍसिडिक असेल माझी बॉडी, तर मी काय करायला पाहिजे, काय होऊ शकतं?
सगळ्यात महत्वाचं, जर तुमची बॉडी ऍसिडिक सातत्यानं राहत असेल तर तुम्ही विनाकारण उद्या जाऊन कॅन्सरला आमंत्रण देत आहात. महिलांच्या मध्ये मग ब्रेस्ट कॅन्सर झाला, ओव्हरीज कॅन्सर झाला, जेंट्स मध्ये ओरल कॅन्सर झाला, पोटाचे कॅन्सर झाले. हे तुमच्या खाण्यामुळे होतं, नीट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मेक्स व्हाईट ब्लड सेल्स वीक, त्याच्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती तुमची कमी कमी व्हायला लागते. आजाराविरुद्ध तुम्ही लढा अजिबात देऊ शकत नाही. तुमची प्रतिकारशक्ती खालावते, डाऊनग्रेड्स इम्युनिटी. आणि त्याच्यामुळं एनर्जी जी प्रोड्यूस व्हायला पाहिजे इज इक्वल टू MC स्क्वेअर, तो स्क्वेअर कधी होतच नाही. डल वाटायला लागतं, अंगात त्राणच नाही, विकनेस येतोय, थकवा येतोय. आणि मग याच्यामुळं काय होतं, सगळ्यात महत्वाचं तुमचा मायटोकॉन्ड्रिया कमजोर पडायला लागतो. आणि मग सगळ्यात महत्वाचं तुमच्या बॉडीमध्ये तुम्ही जे जेवण करताय त्या जेवणाचं पोषण म्हणजे ग्रास्पिंग ते कमी कमी व्हायला लागतं. मग थकवा येतो, अंग दुखायला लागतं, कमजोरी वाटते, मन लागत नाही, कमजोर होतं. आणि एक लक्षात ठेवा, रक्ताचा pH 6.9 झाला की डायरेक्ट बॉडी कोम्यामध्ये जाते. कोम्यात गेल्यावर काय होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळं अचानक नाही का असं एकदम हापसे भरतो माणूस आणि डायरेक्ट डेथ होऊ शकते. अशा माणसाला अगोदरच मग द्या ना तुम्ही मजबूत RGGL खा, आपली कॉफी प्या, स्पिरुलिना खायला घाला, डीएक्सनचे प्रोडक्ट मजबूत वापरा, म्हणजे तुमची बॉडी कायम अल्कलाईन राहायला लागेल. म्हणून डीएक्सन आजारावरती काम करत नाही, डीएक्सन बॉडीला अल्कलाईन चांगल्यात चांगलं ठेवायचा प्रयत्न करतं. म्हणून लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचं ऍसिडिक pH इज मोर कॉमन इन द इरा बिकॉज ऑफ एक ऍसिडिक आपली बॉडी का होत राहते, तुमच्या खाण्यापिण्यामध्ये साखर भरपूर वाढत चालली आहे तुमच्या बॉडीतले. त्याच्यामुळे रूट कॉज ऑफ लाईफस्टाईल डिसीजेस तुमच्या, मला सांगा, इंग्रज भारतात यायच्या अगोदर साखरेचा कारखानाच नव्हता. साखरेचा कारखाना काहीतरी 1938-40 दरम्यान पहिला झालाय भारतामध्ये. आपण गुळच खात होतो सगळ्यात अगोदर, आणि मग धिंगाणा होते पहिलवान सगळे आपले. आता नाही झालं तसं, त्यामुळे साखर कमी करायची. त्याच्यानंतर ऍसिड प्रोड्युसिंग फूड्स लाईक व्हाईट फ्लोअर, तुम्ही जे आता पिठाच्या चक्कीतनं दळून आणताय आणि सगळ्यात महत्वाचं रेडीमेड आटा घरात आणताय आणि त्याच्यामध्ये केमिकल टाकले, आर्टिफिशियल स्वीटनर टाकले, पीठ किती दिवस राहते, कधी बनवलं तर काय माहिती. रेडीमेड आटा पाहिजे तुम्हाला, दळण ताजं दळलेलं नसतं, 15 दिवस महिनाभर डबा आपला तोच चाललाय. हे ऍसिडिक झालं. त्याच्यानंतर जेवढी मेडिकल मधनं तुम्ही औषध गोळ्या आणता ती सगळ्यात जास्त ऍसिडिक आहे. ऍस्पिरिन, अगदी ऍस्पिरिनच्या पासून तिथनं सुरुवात करा. त्याच्यानंतर स्ट्रेस इज अ कॉन्ट्रीब्युटर, जेवढा ताण तणाव तुम्हाला जास्त येतो, कामाचा ताण असेल, आर्थिक ताण असेल, पैसे नाहीये, पोरं बरोबर नाही, फॅमिलीत अडचणी आहे, शेती पिकली नाही, जे तुम्ही निगेटिव्ह गोंधळ करून ठेवता डोक्यामध्ये, त्यांनी तुमच्या बॉडीमध्ये ऍसिडिक कन्व्हर्जन व्हायला लागतं. त्यामुळे द मॉडर्न डाएट कंटेनिंग हाय अमाऊंट ऑफ मीठ, जास्ती मटन खाणं आणि बेकरी आयटम, डेअरी प्रोडक्ट. त्याच्यामुळे बेकरी म्हणजे बेकार आयटम. मला टोस्ट पाहिजे, मला बटर पाहिजे, अजून काय काहीतरी. सकाळ सकाळी काय लोक टोस्ट आणि बटर आणि छान चपाती, बालवाडी दे का तुम्ही छान चपाती खायला. त्याच्यामुळे सगळं क्रॉसफूड झालं. अजिबात मटन खाण्याचं कमी करा. ऑल अॅनिमल प्रोडक्ट्स आर ऍसिड, जे अगदी गाई म्हशीचं दूध सुद्धा, जेवढं तुम्ही प्राण्यापासून बनवलेले प्रोडक्ट खाता, मटन खाताय, नॉनव्हेज घेताय, मासे खाताय किंवा तुम्ही दूध जरी पिलात तरी सुद्धा ते ऍसिड तुमच्या बॉडीमध्ये जास्तीत जास्त तयार करतं. कसं ओळखायचं तुमच्या बॉडीमध्ये ऍसिड जास्त झालंय, तुम्ही आजारी पडणार आहात? कसं ओळखायचं? जर तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स जास्त येत असतील, तुमचे केसात कोंडा जास्त झाला असेल, तुमचं सारखं डोकं दुखत असेल, लेडीजला पिरियड यायच्या अगोदर तुम्हाला पोट दुखतं, कमरेच्या खालचा भाग दुखायला लागतो, डोकं दुखायला लागतं, किंवा फिलिंग ऑफ शाईंग, सारखं असं तुम्हाला कॉन्फिडन्स लेवल तुमची कमी होऊन जाते, सारखं लाजल्यासारखं, माग नको पुढे जायला, चार लोकांच्यात भारी वाटत नाहीये, किंवा तुमच्या बॉडीनं पाणी पकडलं, अशी थुलथुलीत बॉडी असते बघा, हात लावला तिचं डुलुलू वाटायला लागेल, दिसतं मजबूत तर अंगात त्राण अजिबात नाही, म्हणजे बॉडीनं पाणी पकडून ठेवलंय. इन्सोमनिया, त्या माणसाची नीट झोप लागत नाही, रात्री दचकून उठायला लागतं. लिथार्जी म्हणजे कायम पंकज उदास, कंटाळलेला. त्याच्यानंतर हायपर, अचानक चिडचिड करायला लागतो, बघतो तुझ्याकडं, असं करतो तसं करतो, म्हणजे मुद्दामच भांडणं काढणार, काही कारण असतं भांडायसारखं पण ते भांडत राहतं. इझी टू अँगर, त्या माणसाला राग लवकर येत राहतो. स्वार्थी वृत्ती, मला काय मिळतंय, माझा काय फायदा आहे, सगळे पॉइंट मलाच पाहिजे, पीव्ही पण मलाच पाहिजे, MRP-DP पण मलाच पाहिजे, नेटवर्क वाढवायला नको. ऍसिडिक बॉडी आहे. साधं सांगतो मी तुम्हाला,
फ्रिक्वेंट शाईन, सारखं सारखं लाजरी बुजरीपणा, फिलिंग ऑफ इनएडिक्वेट ऑक्सिजन, ऑक्सिजनची कमतरता राहते बॉडीमध्ये, अनेबल टू, असं आपण म्हणलं श्वास घेतला आणि असं आपण थांबलो, थांब म्हणलं की त्याला थांबत लगेच सोडून देतो तो, किमान 20 सेकंड सुद्धा त्याचं असा श्वास रोखून धरता येत नाही, ह्याचा अर्थ त्याची बॉडी ऍसिडिक झाली. आपण कोरोना टेस्ट घ्यायचो की नाही, ऑक्सिजन श्वास घ्या आणि किती वेळ तो कर्सर थांबते आपण बघायचो, इथपर्यंत थांबला, हा ओके, सोडला की सोडा. पण लोकांना जमायचं नाही, त्यात ऑक्सिजन कमी झाला म्हणजे बॉडी ऍसिडिक झाली. द नॉर्मल बॉडी पीएच इज 7.4. नॉर्मल सलायव्हरी पीएच, तोंडातला पीएच, जिभेचा पीएच हा 7.5 ते 7च्या मध्ये पाहिजे. हा खाली गेला की तुम्हाला तोंडाचा कॅन्सर ठरलाय, लक्षात ठेवा. 7.5च्या खाली गेला तर तोंडाचा किती पाहिजे, 7.5. त्यामुळं तोंडात पेपर टाकला जातो डॉक्टरकडनं, ते पीएच चेक करायला, लाळ चेक करतात तुमची लाळ, पीएच किती झालाय तो बघायला. इफ सक्सेसिव्ह चेकिंग शो सलायव्हरी पीएच इज बिलो 6.5, द बॉडी इज ऍसिडिक. मग कुणाचा होतो ऍसिडिक, तंबाखू खाताय, गुटखा खाताय, दुधाचा चहा पीत बसताय, चांगले स्वच्छ दात घासत नाही दररोज डीएक्सएनच्या गॅनोजी टूथपेस्टनी, ओके, तर तुमचं तोंड स्वच्छ नसेल तर तुमचे तोंड ऍसिडिक राहायला लागेल, मग तोंड यायला लागेल, मग अजिबात तिखट लागून देत नाही, तोंडाचे चट्टे निघतायत, तोंडात गरे पडतायत, याचा अर्थ बॉडी ऍसिडिक झाली. ओके, आणि ऍसिडिटी जर तुमच्या बॉडीत वाढतच राहिली तर तुम्ही कॅन्सरला आमंत्रण देताय, डायबिटीस ऍसिडिटीमुळे झालाय, बीपीच्या गोळ्या ऍसिडिटीमुळे खाताय, किडनी खराब व्हायचं कारण आहे ऍसिडिटी. अरे दादा नो, मग घ्या ना गुपचूप डीएक्सएनचे सगळे प्रोडक्ट, चहा आपला घ्या, टूथपेस्ट आपली घ्या, अंगाचा साबण आपला घ्या, स्पिरुलिना घ्या, नोनी प्या, कॉफी प्या, हे सगळं डीएक्सएनचं 100% अल्कलाईन प्रोडक्ट. काय तुम्हाला जेवायचं ते जेवा, गव्हाची चपाती खा, ज्वारी खा, रानातल्या भाज्या खा, पण डीएक्सन खा, म्हणजे बॉडी बॅलन्सिंग होण्याकरता मदत करायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, कॅल्शियम इज द फॉर्म ऑफ कॅल्शियम फॉस्फेट आणि कॅल्शियम कार्बोनेट्स इज अ लार्ज रिझर्वायर बेस प्रेझेंट इन अवर बोन्स अँड मसल्स. त्याच्यामुळं तुमच्या बॉडीतली हाडं आणि तुमच्या बॉडीतल्या मसल, स्नायू पॉवरफुल राहण्याकरता कॅल्शियमचा रोल खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळं तुम्ही आता जर ऍसिडिक जास्त खायला लागला तर हाडातलं कॅल्शियमच खाल्लं जाईल सगळं, मसल कमजोर होतील, हाडं कमजोर व्हायला लागतील. त्यामुळं अल्कलाईन बॉडी जर ठेवली तर तुमची हाडं चांगली राहतील, तुमचे स्नायू चांगले राहायला लागतील, तुमची पाठ कंबर अजिबात दुखणार नाही. इन रिस्पॉन्स टू आवर ऍसिडिक ओव्हरलोड डाएट, देन द रिलीज इनटू आवर सर्क्युलेशन ऑफ पीएच हेमोस्टॅटिस. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय, तुमच्या बॉडीमध्ये ऍसिडिक जर जास्त तुम्ही खात राहिला तर तुमच्या बॉडीचा जो हेमोस्टॅटिस कंडिशन म्हणजे काय, की बॉडीचं टेम्परेचर, थोडक्यात असं म्हणू शकता, मला खूप गरम व्हायला लागतं, लगेच फॅन लावायला लागतो, थंडी खूप वाजायला लागते, ह्याचा अर्थ तुमच्या बॉडीची ऍसिडिटी जास्त वाढलेली आहे. जे लोक खूप दारू पितात, बियर पितात, जेवणच काय नाही, पोटातच काय नाही, बॅचलर पोरगा आहे, दारू पिला झोपला, बियर पिला झोपला, थंडीच वाजायला लागेल, बॉडीच गरम व्हायला लागेल, चिडचिडपणा यायला लागेल. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, इट इज एस्टिमेटेड दॅट हाफ ऑफ आवर स्केलेटल mass of calcium can be excreted from our body over 20 years to balance. जर तुमच्या हाडाच्या सांगाड्यामधलं कॅल्शियम जर कमी कमी होत गेलं तर तुम्ही 20 वर्ष मागे जाल, कमजोर व्हायला लागाल. मग आता बघताय की नाही तुम्ही, 20-20 वर्ष एक एक पिढी लवकर लवकर मारायला लागलीये. अनुभव घेता ना तुम्ही, इथं लिहिलंय, ते का लिहिलंय तर तुम्ही जे सगळं खाता पिता तुमच्या अंगात त्राणच राहत नाही, कारण तुमच्या स्केलेटल म्हणजे तुमच्या हाडाचा सांगाडा, तुमच्या प्रत्येक हाडातलं कॅल्शियमच काढून घेतलं जाईल, कॅल्शियम कमी कमी व्हायला लागेल. त्यामुळे आपण लवकर लवकर, जुन्या काळात लोक बघा 100च्या वरती वय जायचं, आता मग मध्ये मध्ये 80 वरती आलं, आता 60 मध्येच विकेट जायला लागली. ह्याचं कारण काय, ह्याचं कारण आपल्या खाण्यापिण्यामध्ये ऍसिडिक भरपूर वाढतंय. दुसरं, किडनीज हॅव टू वर्क ओव्हर टाइम. जर किडनीला जास्त काम करावं लागतं, मग जेवढं तुम्ही ऍसिड कराल ते रक्त फिल्टर करेल, लघवीतनं बाहेर काढायचं काम करेल, किडनीला रोज ओव्हरटाईम, पगार काय नाही पण किडनीला दररोज ओव्हरटाईम. त्याच्यामुळं तुम्हाला किडनी स्टोन होऊ शकतो, किडनीचा आजार होऊ शकतो. and literally our muscles and bones are excreted in our urine to maintain our pH. त्याच्यामुळं तुमचा युरिनचा पीएच पण वाढलेला दिसेल. त्याच्यामुळे सगळ्यात लक्षात ठेवा, it therefore follows that our skeletal and muscle mass, म्हणजे तुमचं वजन बॉडी कमी कमी व्हायला लागेल, कारण तुमची बॉडी ऍसिडिक जास्त असेल तर, किंवा नुसतंच बॉडी दिसेल पण त्याच्यामध्ये कॅल्शियम असणार नाही.
तिसरं काय राहतं, कॅन बी प्रिझर्व्ड बाय कन्झ्युमिंग अन अल्कलाइन डाएट. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं तुमचा अल्कलाइन डाएट जास्तीत जास्त वाढवा. अल्कलाइन फूड्स आर ऑलमोस्ट ऑल व्हेजिटेबल. सगळ्या हिरव्या पालेभाज्यामध्ये अल्कलाइन फूड असतं आणि फळांच्या मध्ये असतं. त्याच्यानंतर नट्स अँड सीड म्हणजे आपण खातो की नाही, काजू, अक्रोड, बदाम, ओके, ह्या ज्या गोष्टी खाता तुम्ही, ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अल्कलाइन फूड आहे, ते तुम्हाला जास्तीत जास्त खायला पाहिजे. तुमची बॉडीचं जास्तीत जास्त निरोगी आयुष्य राहण्याकरता, ऑप्टिमल हेल्थ मिळण्याकरता द डाएट शुड बी 65% अल्कलाइन आणि 35% ऍसिडिक. टू करेक्ट द ऍसिडिक बॉडी, द अल्कलाइन डाएट पर्सेंटेज शुड बी क्लोज टू 85%. पण आताच्या काळामध्ये अल्कलाइन 85% पर्यंत तुम्ही बॉडी टाका, मग ते कुठेतरी 65 वरती मेंटेन व्हायला लागेल. त्याकरता तुम्हाला काय खायचंय, स्पिरुलिना आणि गॅनोडर्माचे सगळे प्रोडक्ट, आरजीजीएल पासून सगळं, कॉफी, कोकोजी, लेमनजी, तुम्हाला जे घ्यायचे ते घ्या. हे जर तुम्ही घेत राहिलात तर तुमच्या बॉडीचं सगळ्यात महत्वाचं हायली अल्कलाइन बॉडी बनायला लागेल आणि स्पीड अप टू अल्कलायझेशन ऑफ अन ऍसिडिक बॉडी. ऍसिडिक बॉडी मधलं कन्व्हर्जन अल्कलाइन बॉडी मध्ये पटापट ते व्हायला लागेल. कन्क्लुजन काय, आपण काय शिकलो प्रयोगातून विज्ञान. मेंटेनिंग करेक्ट बॉडी पीएच बॅलन्स इज अ टॉप प्रायोरिटी फॉर अ फिजिकल अँड स्पिरिच्युअल हेल्थ. तुमचं जर शारीरिक आणि आध्यात्मिक जर तुमची बॉडी चांगल्या लेवलला घेऊन जायची असेल, अल्कलाइन पीएच 7.4 तुमच्या बॉडीचा असायला पाहिजे. आणि हॅपी हॅपी ऑर्गन, आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे, मला आनंद वाटतोय, मला उत्साह वाटतोय, मला दररोज होम मीटिंग कराव्याशा वाटतात, मला 1 तारखेला पर्सनल पीव्ही करावेसे वाटतात, मला छान छान काम करू वाटतं, माझी टीम चांगली काम करते, माझी टीम चांगली आहे, मला रागच येत नाही, राग कुठे गेला मला कळतच नाही. त्याच्यानंतर मला शांत वाटायला लागतं, एकदम छान छान वाटायला लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं ऍट द स्टेट ऑफ टॉलरन्स अँड पीस, समाधान वाटायला लागतं मला. ऍसिडिक पीएच मेक्स वन प्रोन टू अँगर. ऍसिडिक बॉडी बघतोच आता माझी सटकली, मला राग येतोय, अरे असं असतं का कुठं पाहुणं, लगेच राग करायला लागतो. तुमचा मग डिसिजन मेकिंग पॉवर कमी कमी यायला लागते, लिथार्जिक व्हायला लागतो, अनहॅपी, सदा रडतमुखी, तोंडावरती हास्य नाही. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं डिएक्शन खा, आनंदी व्हा. इंडिव्हिज्युअल्स कॅन बी ऍसिडिक. सगळ्यात महत्वाचं, काही काही लोक तुम्हाला ऍसिडिक जाणवतील. समुदाय ऍसिडिक झाले म्हणजे तुमचे पै पाहुणे, नातेवाईक, शेजारी, कंपनीतले ऍसिडिक असतील, कदाचित राष्ट्र ऍसिडिक झालंय, भारतातली लोकसंख्या तुम्हाला ऍसिडिक दिसायला लागेल. पीपल इन पॉवर अँड नेशन्स, म्हणजे आता पॉलिटिकल टीव्ही लावला ना, ही पार्टी असं म्हणली, तो पक्ष तसं म्हणला, हा पक्ष तसं म्हणला, सगळी दुनिया ऍसिडिक व्हायला लागली. आणि दुनिया ऍसिडिक झाली म्हणजे धोक्याची घंटा आहे. पण सगळ्यात महत्वाचं, या सगळ्यांना अल्कलाइन बनवून कोण बनवू शकतं, कम ऑन डीएक्सएन. डीएक्सएन या सगळ्यांना अल्कलाइन करून सगळ्यांना हॅपी करायला लागेल. हे रेफरन्स रिसर्च पेपर एवढ्या सगळ्या 8 बुक मधनं तुम्ही घेऊ शकता. चॅप्टर नंबर 4, काय चॅप्टर नंबर 4 आहे, इट इज द ट्रुथ, डोसेज अँड रेझिमेज. म्हणजे सगळ्यात महत्वाचं एक वाक्य खूप छान लिहिले बघा खाली, व्हेन हेल्थ इज लॉस्ट ऑल इज द लॉस्ट. म्हणजे मी माझं आरोग्य हरवलं तर माझं सगळंच गेल्यासारखं आहे. म्हणजे जिंदगीत माझ्याकडे किती करोड रुपये आहेत आणि काय प्रॉपर्टी, काय जमीन आहे, काय उपयोग नाहीये. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय, तुमची तब्येत चांगली ठेवा. त्याच्याकरता डोस आणि काय पद्धत आहे, प्रमाण काय, रिझिमेज म्हणजे शासकीय प्रणाली, असं ठामपणे कसं खायला पाहिजे, आपण काय खायला पाहिजे, त्याला म्हणतात रिझिमेज. व्हॉट इज द ट्रूथ, ट्रूथ इज एनिथिंग दॅट हॅज नो इव्हिल इन इट. ट्रूथ, सत्यमेव जयते, म्हणजे असं की त्याच्यात खोटारडेपणा 1% पण नाही. म्हणजे ट्रान्सपरंट, विधिलिखित सत्य आपण म्हणतो की नाही, असंच असतं, अशी बात दुसरं काय सुद्धा असू शकत नाही. मग विधिलिखित सत्य काय, एव्हरी सिंगल मॉडर्न फार्मालॉजिकल ड्रग हॅज अन अरे ऑफ साइड ऑफ टॉक्सिक इफेक्ट. म्हणजे डॉक्टरांच्या दवाखान्यातल्या प्रत्येक गोळीमध्ये साइड इफेक्ट आणि त्याचा निश्चितपणे आहे. कोण सांगते, डॉक्टर इपन कोशे सांगतायत. मॅक्सिमली रिप्रेझेंटेड बाय द युबिक्युटस, पॅरासिटिमॉल, ऍस्पिरिन, या सगळ्यांच्या सगळ्या गोळ्यामध्ये साइड इफेक्ट ठरलेला आहे. जर तुम्ही लाईफ टाइम घेत असाल तर दे आर स्ट्रॉंग ऍसिडिक, ते म्हणजे
ऍसिडची उत्पत्तीच करतात आणि याच्यामुळं तुमच्या पोटात गॅस पकडतो, तुमचं पोट साफ होत नाही, तुमची किडनी खराब होऊ शकते, तुमची बॉडी टॉक्सिसिटी साठवू शकते, तुम्हाला स्किनचे डिसीज होऊ शकतात, तुम्हाला जेवण पचणार नाही, तुमचं डोकं दुखत राहणार, तुम्ही चिडचिडे होणार. या सगळ्या ॲलोपॅथीच्या गोळ्यांचा साईड इफेक्ट आहे. स्पिरुलिना आणि गॅनोडर्मा have no toxic effects at any dosage. स्पिरुलिना आणि गॅनोडर्मा मी किती जरी खाल्ला तरी सुद्धा माझ्या बॉडीवरती त्याचा कोणताही साइड इफेक्ट होतच नाही. दे आर देअरफॉर अकीन टू ट्रूथ, म्हणजे जगातलं शाश्वत सत्य, अकीन शाश्वत म्हणजे सृष्टी जोपर्यंत आहे हे कुणी डिनाय करू शकत नाही, नाकारू शकत नाही. त्यामुळे स्पिरुलिना आणि गॅनोडर्मा आरजीजीएल पासून बनलेले प्रोडक्ट हे तुम्ही खायलाच पाहिजे, तेवढं तुम्ही हेल्दी राहायला लागाल. ऋषी गॅनो आरजी इज अ मशरूम इसेन्स फॉर्म्युलेटेड 90 दिवसाच्या नंतर आरजी तयार होतं, फळाचा भाग तयार होतो. आणि जीएल हे 18 दिवसानंतर तयार व्हायला लागतात. मायसेलियम हे दोन्ही वेगवेगळं वाढवलं जातं, आपल्यापर्यंत आलंय. त्याच्यामुळं बोथ आरजी अँड जीएल आर बेस्ट टेकन इन पेअर्स. जेवढं तुम्ही ते जोडीत खाल, एकत्र खाल, तेवढे तुमच्या बॉडीला चांगले फायदे व्हायला लागतील. ऍज देअर प्रॉपर्टीज कॉम्प्लिमेंट इच अदर. त्यामुळे जोडीत खाल्लं तर एकमेकांना पूरक असं ते अन्न तुमच्या बॉडीत जायला लागतं. फॉर एक्झाम्पल, जीएल कंटेन्स अबाउट 4 times ऑर्गॅनिक जर्मेनियम. जीएल मध्ये आरजी पेक्षा 4 पट जास्त ऑक्सिजन आहे त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं, जगातला सगळ्यात जास्त ऑक्सिजन आहे आरजीजीएल मध्ये. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, आरजीजीएल मजबूत खाल तर कोरोना येणारच नाही. ऑक्सिजन बॉडी चांगला राहायला लागेल, बुद्धांक वाढायला लागेल, तुमची मुलं शाळेत हुशार व्हायला लागतील. त्यामुळे मुलांना अगदी छोटं तान्ह्या बाळाला तुम्ही गुटी देताय, अजून काय उगाळून देताय, अरे त्याला कोकोजी द्या, त्याला जीएलच्या गोळीचे पाण्यातनं पावडर पाजा, त्याला स्पिरुलिना खायला द्या. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, त्या मुलांच्या बॉडीमध्ये ऑक्सिजन जास्त जायला लागेल आणि मुलांची इम्युनिटी चांगली वाढायला लागेल. त्याच्यामुळं हे जर तुम्ही केलं तर सगळ्यात महत्वाचं, तुमच्या बॉडीला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. टायमिंग काय, कधी खायचं असतं आरजीजीएल? आरजीजीएल सगळ्यात त्यांनी काय सांगितलं, फॉर बेस्ट अब्सॉर्प्शन ऑफ स्पिरुलिना आरजीजीएल इज बेस्ट टेकन हाफ एन आवर बिफोर मील. जेवणाच्या अगोदर जर तुम्ही खात राहिला तर तुमच्या बॉडीला जास्तीत जास्त फायदे व्हायला लागतील. विथ अ फुल ग्लास ऑफ वॉटर, म्हणजे असं मस्तपैकी पाणी घ्यायचं आणि त्याचा आरजीजीएलची पावडर काढायची, स्टर करायचं, पिऊन टाकायचं छानपैकी. स्पिरुलिना पण असं घेऊ शकता, सेपरेट घेतलं तर अजून चांगलं, आरजीजीएल स्पिरुलिना एकत्र घेतलं तरी काय हरकत नाही. However, they can be taken at any time. When should you eat an apple? Apple कधी खाऊ शकता तुम्ही? सफरचंद कधी खायला पाहिजे? कधी पण खाऊ शकता ना, डज नॉट रिअली मॅटर. तसं आरजीजीएल स्पिरुलिना तुम्ही कधी खाऊ शकता, त्याच्यापासून काही तोटा नाही. ओके, आता आपण चॅप्टर कुठला बघणार आहे? अंडरस्टँडिंग ऑफ गॅनोथेरपी. गॅनो म्हणजे मशरूम, थेरपी म्हणजे ट्रीटमेंट. मॉडर्न ड्रग्स एम फॉर इमिजिएट रिझल्ट. आता लोकांना काय वाटतं, चल गोळी खाल्ली की ताप गेला पाहिजे, गोळ्या खाल्ल्या की इंजेक्शन घेतलं की मी उद्या कामावर गेलो पाहिजे. हे पटकन होतं, कोणी करतं? ॲलोपॅथी करतं. देन ओनली मास्क ऑफ सिम्पटम्स गिव्हिंग अ टेम्पररी सोल्युशन. तुम्हाला टेम्पररी ते काहीतरी बरं करायला लागते. अनफॉर्च्युनेटली मोस्ट पेशंट वॉन्ट दी शॉर्ट टर्म सोल्युशन. आणि दुर्दैवानं सगळ्या लोकांना शॉर्ट टाइम सोल्युशनच पाहिजे, विच इज फुलिश, हे मूर्खपणाच आहे. अँड द सेम इज एक्सपेक्टेड फ्रॉम नॅचरोपॅथी. पण आता सगळ्यात महत्वाचं, जे ॲलोपॅथीनं होतं ते तुम्हाला नॅचरोपॅथी पासून पण पाहिजे, पण असं ते होणार नाही. गॅनोथेरपी एम्स ॲट लॉंग टर्म परमनंट सोल्युशन. गॅनोथेरपी तुम्हाला परमनंट सोल्युशन, लाईफ टाइम बरं करणार आहे. बाय अपग्रेडिंग द बॉडी अँड दस मेकिंग द बॉडी फाईट टू डिसीज. म्हणजे गॅनोथेरपी डीएक्सनचे प्रोडक्ट तुमच्या बॉडीला आजारपणा विरुद्ध लढण्याकरता तयार करतात, इम्युनअप करायला लागतात. त्याच्यामुळं एकदा का बॉडी ती जर तयार झाली आणि तुम्ही डीएक्सन घेतच राहिला तर तुम्हाला आजार आला असेल तर निघून जाईल आणि परत कधी येणार नाही. आवर ह्युमन बॉडी इज वर्ल्ड्स बेस्ट डॉक्टर. सगळ्यात ग्रेट डॉक्टर जर कोण असेल, मोठी हॉस्पिटल, कोण ग्रेट नाही, ग्रेट आहे तुमचं स्वतःचं शरीर. तुमचं स्वतःचं शरीर जगातला सगळ्यात मोठा डॉक्टर आहे, देवाने पाठवून दिला होता तुमच्या बॉडीमध्ये. त्याचं नाव असतं इम्युनिटी. त्याचं नाव असतं
इम्युनिटी. त्याच्यामुळं देर इज नो फार्मालॉजिकल ड्रग्स दॅट कॅन मॅच अवर इम्युन सिस्टम. डॉक्टरांचा ॲलोपॅथीचं कुठलंही ड्रग असं बनलेलं नाही जे आपल्या इम्युनिटीपेक्षा भारी आहे, आपल्या चयापचय क्रियेपेक्षा भारी आहे. सगळ्यात महत्वाची आहे तुमची बॉडी, परमेश्वराची देणगी. त्यामुळे स्वतःच्या पाया पडा, स्वतःची तब्येत सांभाळा, रोज सकाळ सकाळी उठा, शून्य मेडिटेशन करा, सकाळ सकाळी योगा करा, प्राणायाम करा, जोर मारा, सूर्यनमस्कार करा, काय करायचं ते करा, पण अर्धा पाऊण तास घामच आला पाहिजे टकाटक. हे काम तुम्ही करा, सगळ्यात महत्वाचं. ओके, इंटरनेटला काय ओके. ऑन टेकिंग स्पिरुलिना द प्युअर एनर्जी फ्रॉम स्पिरुलिना इज इमिजिएटली फील्ड. सगळ्यात स्पिरुलिना जर तुम्ही घेतल्या ना, अशा मस्तपैकी घ्यायच्या ग्लासामध्ये 10 स्पिरुलिनाची पावडर टाकायची आणि चमच्याने हलवायचं, खटाक, दिवसभर जेवायचीच गरज पडत नाही. मस्त झिंगाटच बॉडी व्हायला लागते. त्याच्यामुळे स्पिरुलिना 10 गोळ्यांची पावडर घ्या मस्तपैकी. एक टाइम जेवण कमी करून टाका, कशाला पाहिजे सारखं जेवायला. मस्तपैकी तब्येत चांगली व्हायला लागेल, एनर्जी चांगली वाढायला लागेल. मॅनिफेस्टिंग ऍज अ न्यू फॉर्म. तुम्हाला असं वाटेल की माझा एवढा हुशार कधी झालो मी, माझ्या पटपट लक्षात कसं राहायला लागले, माझी लवकर लवकर काम व्हायला लागली, मला कोणाकडेही जा वाटतंय, भेटावं असं वाटतंय. हे कशामुळे होतं? 10 स्पिरुलिनाची पावडर खायची दररोज. फिजिकल एनर्जी वाढायला लागते, छान झोप लागायला लागते. बट गॅनोडर्मा गोज थ्रू फेजेस. हे होतं स्पिरुलिनामध्ये, पटापट एनर्जी, छान झोप यायला लागणं, बुद्ध्यांक चांगलं होणं. पण गॅनोडर्मा तेवढंच नाही करत. गॅनोडर्मा हे सगळं करायला त्याची प्रोसेस आहे. काय करतं? पहिल्यांदा स्कॅनिंग करतं, हे आतमध्ये गेल्यावर तपासतं कुठं कुठं टॉक्सिन आहे. मग त्याचं टॉक्सिन जर फुफ्फुसात असेल तर त्याला सर्दी कप भरपूर व्हायला लागेल. त्याचं टॉक्सिन लहान आतड्यात आहे तर पोट गच्च व्हायला लागेल. मोठ्या आतड्यात कचरा असेल तर तो जुलाबावरती बसेल. किडनीत कचरा असेल तर त्याची लघवीच भरपूर वाढायला लागेल. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला पोट गच्च आहे तर घाम भरपूर यायला लागेल, म्हणजे स्किन मधनं पण कचरा जाऊ शकतो. पोटात ऍसिड आहे तर तुम्हाला उलटी होऊ शकते. हे स्कॅनिंग करतं, तपासतं अगोदर बॉडीमध्ये काय आहे ते. नंतर डिटॉक्सिफिकेशन, अनवॉन्टेड टॉक्सिन्स ऍज एक्सक्रीटेड बाय बॉडीज नॅचरल एक्सक्रिटरी मेकॅनिझम. लघवीतून, संडासमधून, घामामधून, ओके, तुम्हाला कफ बेडक्यामधून, हे सगळं बाहेर पडायला लागतं. सगळ्यात महत्वाचं. त्याच्यामुळे डिएक्शन जर खायला सुरुवात केली तर तुमची लघवी वाढेल, संडास वाढू शकते, घाम जास्त येऊ शकतो, कफ बेडके जास्त पडू शकतात, एखादी उलटी होऊ शकते. चांगली क्रिया आहे, पंचकर्म केल्यासारखं करायला लागेल. नंतर करतं नियमितपणा, 1 ते 12 महिने संतुलन करतं बॉडीचं, बायोइलेक्ट्रिक आणि बायोकेमिकल. बायोइलेक्ट्रिक कुठं असतं? हृदयापासून वर मेंदूकडे. ओके, ईसीजी काढतो, इलेक्ट्रोकार्डिओग्राम, हे चांगलं करणं, हार्ट फंक्शनिंग चांगलं करणं, ब्रेन पल्स चांगलं करायला लागणं, बॉडी नर्वस सिस्टम चांगली करायचं काम करतात. बायोकेमिकल म्हणजे कुठलं? मी पाणी पितो, मी जेवण करतो, मला पचतं, नको तो कचरा बाहेर जातो, लेडीजचा गायनेक पिरियड, हे सगळं बायोकेमिकल बॅलन्स करायचं काम करतं. रेग्युलेशन 1 ते 12 महिन्यापर्यंत. मग बिल्डिंग करतं 6 महिन्यापासून 24 महिन्यापर्यंत. ज्या पेशी डॅमेज झाल्या होत्या रिपेअर करायला घेतो. जुन्या काळी मला दम्याचा पंप लागायचा, मी डिएक्शन खातो, आता मला पंपच लागत नाही. बीपीच्या गोळ्या खात होतो, बीपी नॉर्मल आला, बीपीच्या गोळ्या बंद झाल्या. डायबिटीसचं इन्सुलिन घ्यायचो, गोळ्या खायचो, डायबिटीस नॉर्मलला आला, संधिवात गेला, बीपी गेला, डायबिटीस गेला, मी छान झालो. हे व्हायला डिएक्शन किमान 2 वर्ष सतत खात राहायला पाहिजे. आणि रिज्युनिएशन, पुनर्निर्मिती, पुनर्निर्माण, हे 3-3 वर्ष डिएक्शन कायम खात राहा. मग बॉडी गेन युथफुलनेस, तारुण्य, प्रतिकारशक्ती चांगली वाढायला लागेल आणि मग तुम्ही म्हातारपणी तरुण दिसायला लागाल. अपने सौंदर्य का राज क्या है? डीएक्सन खाओ, पिलाओ और बताओ. द इफेक्ट ऑफ गॅनोथेरपी इज डिफरंट इन ईच इंडिव्हिज्युअल. प्रत्येक माणसात डीएक्सनचा वेगवेगळा फरक अनुभवायला मिळतो. कशावरती डिपेंड आहे? तुम्ही किती लाईफ हेल्थ कंडिशन तुमची कशी आहे, तुमची लाईफस्टाईल कशी आहे, फर्स्ट सेकंड थर्ड घेताय, तुम्ही नॉनव्हेज घेताय, तुम्ही ड्रिंक्स पिताय का, टेन्शन काय, ताणतणाव काय, शेतात काय काम करताय, तुमच्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे, मित्र परिवार कसा आहे, आणि कमिटमेंट टू डेली इंटेक, दररोज खातो का? सगळ्यात महत्वाचं, मी दररोज डीएक्सन इमानदारीत खातो का? हावेर विदिन 12 महिन्याच्या आतमध्ये, विदाउट एनी डाऊट, 1 वर्षाच्या आतमध्ये बॉडी विल अपग्रेडेड विथ फिजिबल, दिसण्यासारखे परिणाम तुमच्या बॉडीवरती जाणवायला लागतील. त्याच्यामुळं हे तुम्ही रेग्युलर वापरा. डोसेज शेड्यूल अँड गाईड, चॅप्टर 4. आरजी जेल अँड स्पिरुलिना आर प्युअर व्हेजिटेबल्स
अँड हेन्स देर इज नो डोसेज शेड्यूल. RGGL आणि स्पिरुलिना हे भाजीपाला खाल्ल्यासारखं आहे, त्याच्यामुळे त्याचा पर्टिक्युलर डोसच कुठे केलेला नाही. ओके. However, it is advisable to start with 1 pair morning and evening 2 capsules. म्हणजे सकाळी 1 RG 1 GL, संध्याकाळी 1 RG 1 GL असं तुम्हाला रेग्युलर घ्यायचंय. आणि स्पिरुलिना कॅप्सूल्स ऑफ स्पिरुलिना मॉर्निंग अँड इव्हिनिंग, जेवायच्या अगोदर 2 स्पिरुलिना सकाळी, 2 स्पिरुलिना संध्याकाळी. हे जर तुम्ही रेग्युलर करायला सुरुवात केली तर हा तुमचा नॉर्मल डोस प्रमाणे काम करायला लागेल. RGL 1 पेअर सकाळी, 1 पेअर संध्याकाळी, स्पिरुलिना सकाळी 2, संध्याकाळी 2. शक्यतो जेवणाच्या अगोदर अर्धा पाऊण तास घ्यायला सुरुवात करा. नंतर काय करू शकता, RGL 2 पेअर सकाळी, 2 पेअर संध्याकाळी. दुसऱ्या आठवड्यापासून आफ्टर सेकंड वीक इन्क्रीज स्पिरुलिना 4 सकाळी, 4 संध्याकाळी स्पिरुलिना सगळ्यात महत्वाचं. आणि मग नंतर हा डोस तुम्ही वाढवू शकता. दिस डोस मे बी कंटिन्यूड फॉर 6 वीक्स. 6 आठवडे हेच ठेवा. आणि नंतर तुम्हाला जर चांगलं वाटलं ठीक आहे, नाही वाटलं डोस वाढवू शकता. चांगलं वाटायला लागलं मेंटेनन्स डोस ठेवा. 2 पेअर सकाळी, 2 पेअर संध्याकाळी असं रेग्युलर वापरा. आणि 12 आठवड्यामध्ये तुम्हाला असं जाणवायला लागेल कोलेस्ट्रॉलची लेवल कंट्रोलमध्ये आली, शुगर विल बेटर कंट्रोलेबल, डायबिटीस चांगल्या कंट्रोलमध्ये यायला सुरुवात झाली, बीपी कंट्रोलमध्ये यायला सुरुवात झाली, आणि विल स्टार्ट गेटिंग कंट्रोल्ड. तुमचा रागराग कमी झाला. सगळ्यात महत्वाचं मानसिक शांतता वाढायला लागली, ऍसिडिक पीएच कंट्रोलमध्ये यायला लागला, फिडिंग व्हायला लागला, म्हणजे संतुलित व्हायला लागला. ऑल डिसीजेस कॅन बी क्लासिफाईड ॲज माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर. कुठल्या आजाराचे 3 प्रकार असतात. माइल्ड म्हणजे बिलकुल कमी, मॉडरेट म्हणजे मध्यम, सिव्हिअर म्हणजे खूप आजारी. असे 3 प्रकार असतात. द अबाउट डोस इज ॲडिक्वेट फॉर एनी माइल्ड डिसीज. वरचा डोस आहे सामान्य आजारासाठी, पण मॉडरेट असाल तर हा 2 पेअर, 4 पेअर, 6 पेअर वाढवायला लागू शकतो. सिव्हिअर मध्ये 10 पेअर, 20 पेअर, 30 पेअर पर्यंत जाऊ शकता. सगळ्यात महत्वाचं फॉर एक्झाम्पल इन सिव्हिअर रिनल फेल्युअर, जर किडनी खराब झाल्यात, आपण असं म्हणूया किडनीच खराब झाली आहे, रिनल फेल्युअर स्ट्रॉंग झालाय, ब्लड युरिया खूप वाढलाय, 60-80 वरती गेलाय, त्याच्यानंतर क्रिएटिन गेलंय पाहिजे 1.5-2, ते गेले 8, 9, 10, 15, किंवा क्रिपलिंग पार्किन्सन, असं नाही का पार्किन्सन कंपात हा सगळं हलवायला लागलंय, सोरेशियस अंगावरती भरपूर वाढलाय, तर द डोस हॅज टू बी ग्रॅज्युअली इन्क्रीज टू 15 पेअर्स अ डे. 15 पेअर RG, 15 पेअर GL असं आपण देऊ शकतो. अँड द रिव्हर्सल ऑफ सिम्पटम, नंतर 18 ते 24 महिने 15 पेअर खायला लागतील. मग असं 1-1.5-2 वर्षानंतर तुम्हाला कळेल की आता तो माझा आजार कमी झालाय. दे हॅव टू कीप द फेथ. विश्वास ठेवावा लागेल. कारण पेशंट ऑन डायलिसिस, तुम्हाला डायलिसिस असतं, तुमच्या किडन्या खराब आहेत, डॉक्टर किडन्या बदलतील, बदला किडन्या, 10 लाख रुपये घालवा, काय प्रॉब्लेम आहे. मग तिथं काय होते तुम्हाला माहिती आहे, कायम डायलिसिस करत राहावं लागतं आयुष्यभर, आठवड्यातनं 2दा, आठवड्यातनं 3दा. ही वेळ आपल्यावरती यायला नको. म्हणून तुम्ही 18 महिने ते 24 महिने डिएक्शन मजबूत खायची तयारी ठेवा, विश्वास ठेवा. विल टेकन इव्हन लॉंगर, कदाचित त्याच्यापेक्षा लांब पण जाऊ शकतं. ऍज विथ इच डायलिसिस गॅनोडर्मा इज ऑल्सो टेकन आउट ऑफ द सिस्टम. म्हणजे तुम्हाला डायलिसिस मधनं सुद्धा हे बाहेर काढू शकतं, पण एवढं जास्त खायची तयारी तुमची असायला पाहिजे. अपोजिट इफेक्ट रिएक्शन, इक्वल अँड अपोजिट रिएक्शन, न्यूटन्स लॉ. म्हणजे जेवढी क्रिया तेवढीच प्रतिक्रिया. सिम्पटम वर्सन बिफोर दे गेट बेटर. जेव्हा तुम्हाला चांगलं वाटायला लागतं तेव्हा तुम्हाला खूप वाईट कंडिशन होते. जसं आपण घराला रंग देतो, लस्टर मारायचंय, पहिल्यांदा मी सगळा रंग काढून टाकतो, घरात राहत नाही आपण, ती खोली झाकून ठेवतो आपण. पेंटिंग केल्यावरती मग राहिले तो 8 दिवसांत, अरे वा टकाटक झाले आता. तसं ज्यावेळेस तो आजार बॉडीतनं बाहेर जात असतो, खूप वाईट त्रास तुम्हाला सहन करावे लागतात. दिस हॅपन्स ॲज टॉक्सिन्स आर एलिमिनेटेड. तुमच्या बॉडीतनं कचरा निघून जायला लागलाय आणि तुमची प्रतिकारशक्ती अपग्रेड व्हायला लागली, आणि मग बॉडीतलं ऍसिडायझेशन जाऊन अल्कलायझेशन त्याची जागा घ्यायला लागले. दिस मे मॅनिफेस्ट इन्क्रीज युरिनेशन. तुमची लघवी वाढायला लागते, संडास खूप व्हायला लागतात, मोशन वाढायला लागतात. इन्क्रीजेस फ्लॅटस, म्हणजे आपण काय म्हणू की संडास म्हणजे खूप खराब सगळं कचरा बाहेर पडायला लागतो, मल बाहेर पडायला लागतो. लघवीतनं तुमच्या युरिकॅरिया ऑर इन्क्रीज फेल्गम, कफ बेडके, कधी बघितले नसेल असे कफ बेडके सगळे बाहेर पडायला लागतील. सहन होत नाही कधी तुम्हाला, पण ते सहन करावं लागेल. त्यावेळेस डोसेस तुम्ही अर्धे करू शकता. जेवढे खाताय ते डोस अर्धे करा. अर्धे करताय पाव डोस करा, पाव करताय
1 दिवसाआड करा. पण अशा कंडिशनला तुम्ही डिएक्शन बंद करायचं नाही, ते मिनिमल करायचं. पण काही केसमध्ये तुम्हाला मेगा थेरपी पण घ्यावी लागू शकते. मेगा थेरपी म्हणजे काय? जेव्हा कॅन्सरचा पेशंट आहे, आता बाबा ह्याचे फक्त डॉक्टर म्हणतात की 2च महिने राहिले, आता यांचं काही खरं नाही. इन इंटरॅक्टेबल सिव्हिअर डिसीज स्टेट्स मेगा थेरपी कॅन बी गिव्हन आफ्टर 12 आठवड्यानंतर. म्हणजे पहिल्यांदा किरकोळ डोसच ठेवा. नंतर एकदा का त्याच्या बॉडीला सवय झाली की नंतर एक 2-3 महिने त्यांनी खाल्लाय छोटा डोस, 2 पेअर, 4 पेअर, 6 पेअर, मग त्याला मेगा थेरपी वरती घ्या. दिस इज अप टू 30 पेअर्स अ डे. 30 RG 30 GL दिवसाला. दिस मेगा डोस कॅन बी कंटिन्यूड फॉर वीक्स अँड मंथ्स. एक आठवडाभर किंवा काही महिने हा डोस ठेवावा लागेल. आणि मग हे जर त्यांनी डोस ठेवले इफेक्टिव्ह इन कॅन्सर, HIV केसेसमध्ये, कावीळमध्ये, किडनी खराब झाली या केसमध्ये त्याला चांगला फरक पडू शकतो. इट विल बी आयडियल टू टेक मेगा थेरपी विथ ऍडवाइस ऑफ डॉक्टर. कुठल्या तरी डॉक्टरच्या तुम्ही संपर्कात राहू शकता, त्यांची मेडिसिन घेत घेत तुम्हाला हे मॅनेज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सच डॉक्टर्स आर रिअर. असे डॉक्टर दुर्मिळ आहेत, कारण डॉक्टर तुम्हाला लगेच येस म्हणत नाहीत. पण आपल्याकडे असे डॉक्टर सुद्धा आहेत की ज्यांनी डिएक्शनचे प्रोडक्ट वापरलेत. मला सांगा, तुम्ही स्वतःच खाल्लंय, तुम्ही स्वतः वापरता, तुम्ही कॉन्फिडन्सनी बोला, त्यांच्यासमोर आरजीएल खाऊन दाखवा, स्पिरुलिना खाऊन दाखवा. बट विथ दिस बुक अँड अदर इमर्जिंग लिटरेचर मोर डॉक्टर्स विल बी टर्निंग टू गॅनोथेरपी. हे पुस्तक नेऊन दाखवा त्यांना. डॉक्टरचं पुस्तक आहे, एमडी मेडिसिन डॉक्टर आहेत, याचा तुम्ही फायदा घ्या, जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचा. मग कॉमन क्वेश्चन्स कुठले कुठले असतात? तर कॉमन क्वेश्चन काय? इज देअर एनी डोसेज लिमिटेशन? इज देअर आर एनी टॉक्सिसिटी? आम्ही किती डोस पर्यंत खाऊ शकतो? ह्याने आमच्या बॉडीवरती काही चुकीचे उलटे सुलटे परिणाम होतील का? त्यांनी काय सांगितले बघा, देर इज नो डोस लिमिटेशन. तुम्हाला काय खायचे ते खा. याच्यामुळे बॉडीमध्ये कुठलाही विषारी साइड इफेक्ट बॉडीमध्ये काही होत नाही. हाऊएव्हर इट इज बेटर टू इन्क्रीज इन ग्रेडेड फॅशन. म्हणजे पेर वाढवत 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 जाताय ना, ही चांगली फॅशन आहे. अनलेस यू हॅव अन एक्सपर्ट गॅनोथेरपिस्ट. गॅनोथेरपिस्ट कोण आहेत? जे डिएक्शन खातात. आता 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष ते गॅनोथेरपिस्ट आहेत, त्यांना म्हणतात गॅनोथेरपिस्ट. ते तुम्हाला चांगले गाईड करायला येतील, तुमची ऍक्टिव्ह अपलाईन. आय एम अ प्रोफेशनल ऍथलीट. विल दिस इफेक्ट माय डोपिंग टेस्ट? म्हणजे मी आता राष्ट्रीय खेळाडू आहे, ह्याच्यामुळे माझ्या बॉडीमध्ये मी काहीतरी स्टिरॉइड घेतले, अशा डोपिंग टेस्ट मध्ये काय दिसणार नाही ना? ते विचारतोय, खेळाडू विचारतोय. स्पिरुलिना इज अ पार्ट ऑफ अन ऍथलीट न्यूट्रिशन इन ऑलमोस्ट ऑल स्पोर्टिंग नेशन. स्पिरुलिना हे खेळाडूंचं पौष्टिक खाद्य आहे. जेवढे स्पोर्टिंगचे नेशन आहेत, द क्युबन अँड द चायनीज. मला सांगा, सगळ्यात जास्त ऑलिम्पिकचे मेडल कोण घेऊन जातं? चायना. आणि चायनामध्ये काय चालतं? ऑलिम्पिक टीम्स रेग्युलरली कन्झ्युम स्पिरुलिना आणि गॅनोडर्मा हॅव टू. डोपिंग टेस्ट मध्ये सुद्धा येत नाही ते. एनर्जी वाढते, स्टॅमिना वाढते, राष्ट्राकरता मेडलच्या मेडल यायला लागतील, म्हणून तर चायना नंबर 1 आहे. ओके, जपानचे खेळाडू खातात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे ऑलिम्पिकचे मेडल जास्त जातात. आपल्या सगळ्या पोरापोरींना शाळेतल्या खायला सुरुवात करा. ज्या ज्या शाळेत आहेत ना, कबड्डीची टीम आहे, खो खोची टीम आहे, पीटीच्या सरांना भेटा, सगळ्या शाळेतले पीटीच्या सरांना भेटा, त्यांना सांगा, पीटीचे शिक्षक सगळे जॉईन करून टाका डिएक्शन मध्ये. कम ऑन डिएक्शन. आणि त्यांना म्हणावं, खान तुमच्या खेळाडूंना तुम्ही द्यायला सुरुवात करा स्पोर्ट न्यूट्रिशन. I live in a developed country with no pollution and I am healthy and fit. Do I need to take? मी ऑस्ट्रेलियामध्ये राहतो, मी अमेरिकेत राहतो, आमच्या देशात प्रदूषण काही नाहीये, मी फिट अँड फाईन आहे, मला काय गरज आहे का डिएक्शनची? हे सांगतात ही धरती एकच आहे, पृथ्वी तर एकच आहे ना. इट इज इम्प्रुडेंट टू थिंक पोल्युशन इज नॉट प्रेझेंट. असं चुकीचा विचार आहे तुमचा की धरती पोल्युशन विरहित झालीये. आमच्या शहरात काही नाही, आमच्या देशात ओके आहे. Pollution from anywhere will reach at micro levels in to all parts of the world. नुसता एक विषाणू आला होता आता चायनामधनं, कोरोना, अख्ख्या जगाला खाऊन टाकलं त्यांनी. कुठून काय येतं माहितीये का? तुम्ही रोज किती लोकांच्या संपर्कात येतात, तुमच्या घरी कुठला पाहुणा येतो, तुमची पोरं कुठल्या शाळेत जातात, तुम्ही कुठल्या रोडवरनं फिरताय, कुठल्या भाजीवाल्याकडनं भाजी आणताय, कुठला गवळी तुम्हाला दूध घालतोय, काय कळतंय का? कुठल्या दुकानात जाताय, कुठून पण पोल्युशन वाढू शकतं. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचे जे डेव्हलप्ड नेशन्स आहेत, हॅव हाय रेट्स ऑफ डिप्रेशन. लोकांना डिप्रेशन का आलंय? लोक पंकज उदास का झाली? लोक रडतायत कशी काय? अवघड झालं राव, पेट्रोल वाढलं, महागाई वाढली, कसं जगायचं आणि काय करायचं?
झालंय, कामातनं गेलाय तो, त्याला पहिला द्या डिएक्सनचा डोस. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं जो ब्रेन टॉनिक, मेंदू सशक्त करण्याकरता त्याला खायला द्या. त्याचा माइंडसेट, मनस्थिती, परिस्थिती त्याच्याकरता आपले प्रोडक्ट खायला द्या. प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज मेक्स क्युरिंग ऑफ डिसीज. सगळ्यात महत्वाचं मला आजार येऊच नाही ह्याच्याकरता मी खाल्ला तर मी रोगमुक्त आयुष्य जगायला लागेन आयुष्यभर. त्याच्याकरता तुम्ही आता आजारी आहात का फिजिकली फिट आहात, एकदम WWF जवान आहात, तुम्हाला डेक्सन खावं लागेल. इज देअर एनी एज रिस्ट्रिक्शन? तिथं काय वयाचं लिमिट आहे का? कोण खाऊ शकतं? अरे असं काही नाही. नो, इट कॅन बी गिव्हन फ्रॉम उंब टू टुंब. उंब म्हणजे आईच्या गर्भापासून, गर्भातल्या बाळापासून ते अगदी टॉम म्हणजे शेवटी जायला पेशंट चाललाय, वय झालंय, जर्जर झालाय, म्हाताऱ्या माणसापर्यंत ते कोणी खाऊ शकतो. फक्त लहान मुलांना एखादी स्पिरुलिना, एखादी 2 GL, एक कोकोजीची एक दररोज सॅशे असं देऊ शकते की नाही. लहान मुलांना लहान डोस द्यायचे. कॅन दे बी टेकन ड्युरिंग प्रेग्नन्सी? गर्भधारणेमध्ये महिलांना त्याची आवश्यकता आहे का? देर शुड बी टेक प्रेग्नन्सी. तुम्ही आवश्यक आहे, बिनधास्त देऊ शकता. द स्ट्रेंथ गिव्हन टू युटेरियन मसल्स म्हणजे जे तिथं गर्भ जिथं राहतो त्याच्या बाजूला जे मसल्स असतात, तिच्या ओटीपोटीवरती जो ताण येतो, बाकीच्या ऑर्गनवरती जो लोड येतो, त्याच्यासाठी स्मूथ डिलिव्हरी होण्यासाठी, नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी द्यायला पाहिजे. किंवा त्या आईला भरपूर दूध यायला पाहिजे, कोपियस ब्रेस्ट मिल्क आईला चांगलं यायला पाहिजे. आणि त्यामुळे आई हेल्दी, बाळ हेल्दी, त्याच्याकरता तुम्ही द्या. गॅनोडर्मा मोर इम्पॉर्टंटली RGGL सुद्धा द्यायला काही हरकत नाहीये. विल प्रिव्हेंट जेनेटिक म्युटेशन्स म्हणजे तुमच्या घराण्याच्या परंपरागत, समजा काही लोकांच्या घरात संधिवात होता, आई वडिलांना डायबिटीस होता, सासू सासऱ्यांना काहीतरी आजार होता, मामात्याला काहीतरी होतं, हे आजार पुढच्या पिढीत जाऊ नये म्हणून लग्न झाल्यापासून नवरा नवरीला द्यायला सुरुवात करा. त्यांची बाळं चांगल्यात चांगल्या लागतील, बाळांच्यात कुठलाही डिफेक्ट येणार नाही. हाऊ कॅन गॅनोडर्मा बी अ रिमेडी फॉर ऑल एलिमेंट्स? गॅनोडर्मा सगळ्या आजाराचं रिमेडी कसं काय होतं? सगळ्यात महत्वाचं, इफ अल्कोहोलिझम कॅन डाउनग्रेड एव्हरी सेल अँड ऑर्गन ऑफ अवर बॉडी, देन गॅनोडर्मा कॅन डू अपोजिट. सगळ्यात महत्वाचं, जे लोक अल्कोहोलिझम करतात, दारू जास्त पित राहतात, त्यांची बॉडी काय व्हायला लागते, प्रत्येक सेल. तुम्ही दारू पिला की आडवा होतो की नाही? डायरेक्ट दारू पिला की हा स्टँडवर झोपला, त्याला घरी जायचंच कळत नाही, रस्त्यातच पडतो आडवा. दारू मध्ये मी कसं इथं कसा काय पडलो? दारू पिला की आडवा होतोय, याचा अर्थ बॉडी ऍसिडिक झाली, प्रत्येक सेल डाऊन झाला. पण गॅनोडर्मा त्याच्या विरुद्ध काम करायला लागतो. सगळ्यात महत्वाचं, तुमच्या बॉडीला फ्रेश, एनर्जेटिक, ताजातवाना, ब्रेन अलर्ट, शरीर अलर्ट, तत्पर माणूस व्हायला लागतो. त्यामुळे गॅनोडर्मा डज नॉट क्युअर एनी डिसीज. गॅनोडर्मा कुठला आजार बराच करत नाही. मग काय करतं ते? इफ अपग्रेड्स अवर बॉडी टू सो दॅट अवर बॉडी कॅन डील विथ द फाईट डिसीज. आपली बॉडी एवढी मजबूत करून ठेवेल, मिलिटरी बॉडीत बसवल्यासारखं, AK-47 कुठल्या आजाराला एंट्री देणार नाही, बॉडी सक्षम बनवायला लागेल. आज स्पिरुलिना आणि गॅनोडर्मा कॉस्टली नाही सर, ते महागाई वाटतं. खूप महागाई का होते? हॅव्हिंग एक्सपिरियन्स द गुडनेस अँड अपग्रेडिंग इफेक्ट ऑफ गॅनोडर्मा अँड स्पिरुलिना इन माय सेल्फ अँड न्यूमरस अदर. मी माझ्या अनुभवातून, मी पण 18 वर्ष RGGL खातोय, स्पिरुलिना खातोय, चहा कॉफी पितोय, माझं पण 50 पर्यंत आलंय असं मी सांगतो. डॉक्टर पण कोशींचं वय 54 नाही, दररोज 15 किलोमीटर पळतात, 15 किलोमीटर पळतात. मॅरेथॉनचे विनर आहेत ते, युरोपियन मॅरेथॉन रनर दररोज. आणि माझ्या अनुभवावरून हे आय कन्सिडर देम डिअरर दॅन गोल्ड. सोन्यापेक्षा चांगलं आहे. आपलं शरीर हेच सोनं आहे की नाही? आय एम कन्सिडर दॅम, हे सोन्यापेक्षा चांगलं आहे. अँड एनी प्राइस इज नॉट टू हाय. ह्याची प्राइस अजिबात महागड नाहीये. दवाखान्यातल्या बिला सारख्या, हॉस्पिटलच्या बिलापेक्षा देर आर रिझनेबली प्राइस्ड बाय अँड स्टँडर्ड. सगळ्यात महत्वाचं, तुमच्या खिशाला माफक अशी त्याची प्राइस ठेवलेली आहे. अजून एक प्रश्न आहे, आय एम ऑन मेडिटेशन. मी दररोज ध्यान धारणा करतो. ओके, मी आध्यात्मिक माणूस आहे, माझ्या गळ्यात पंढरपूरची माळ आहे, मी जैन आहे. ओके, मी असलं काय खात नाही, मग मला स्पिरुलिना आणि गॅनोडर्मा खायला पाहिजे का? माझ्या मेडिटेशन चालू ठेवू का? येस, ऑफकोर्स. स्पिरुलिना आणि गॅनोडर्मा विल सिनर्जाइज अँड ऑगमेंट द मेडिटेशन. म्हणजे हे त्याला पूरक असं काम करायला लागेल. तुमचं ध्यान, कॉन्सन्ट्रेशन अजून वाढायला लागेल. सपोर्टिंग, मैत्रीचा रोल झाला. As they upgrade your body, soon you can reduce the meditation dose to get the desired effect and gradually taper
and stop as your body upgrades and normalizes. It reduces toxic side effect. याच्यापासून टॉक्सिक साइड इफेक्ट काय होणार नाहीत. ओके, केमोथेरपी आणि अदर ड्रग मध्ये सुद्धा जे साइड इफेक्ट होऊ शकतात की नाही ते सुद्धा होणार नाही, सगळ्यात महत्वाचं. आणि जर तुम्ही मेडिटेशन करताय चांगलं चांगलं तर डोस वाढवत जा. जिथं वाटतं तुम्हाला आता मी छान राहायला लागलो, माझं ध्यान लागायला लागलं, तिथपर्यंत तो डोस तसाच मेंटेन ठेवला तरी चालेल. आणि ज्या लोकांना कॅन्सरचं केमोथेरपी चालू आहे, अजून काय चालू आहे, त्याच्या सोबत हे घेऊ शकता, नुकसान काय सुद्धा नाही. कन्क्लुजन काय, वी हॅव बीन गिवन द गिफ्ट ऑफ लाईफ. हे तुमच्या लाईफ करता एक वरदान आहे. या पुस्तक तुमच्या जवळ ठेवा. इंग्लिश मध्ये आहे, हिंदी मध्ये आहे, सगळ्यात महत्वाचं. आणि आता तर हे संतोष देवकर युट्यूब चॅनलवरती तुम्ही कधी बघू शकता. मी आज तुम्हाला लिंक फॉरवर्ड करतो, आपला चॅनल बघायचा, तिथं क्लाउड्स वरती सेट झालंय, तुम्ही कधी काढून ते बघू शकता. ऐका शांतपणे, वेळ असेल तेव्हा. त्यामुळं मॉडर्न मेडिसिन, आधुनिक जीवनशैली, ओके, आणि अनफॉर्च्युनेटली रॅपिड गोईंग कमर्शियल. आपण खूप आता व्यावसायिक झालोय. सारखं प्रत्येकात पैसाच बघितला जातोय. मेडिकल प्रोफेशन म्हणजे आता मेडिकल फील्ड सुद्धा व्यावसायिक भरपूर झालंय. अँड मनी कॅनॉट गो टुगेदर. मेडिकल प्रोफेशन आणि पैसा एकत्र कुठेच कॅरी होऊ शकत नाही. फार्मास्युटिकल ड्रग प्रोसेस मोर टॉक्सिसिटी. जेवढं जास्त ॲलोपॅथी घ्याल तेवढं जास्त टॉक्सिक बॉडी व्हायला लागेल. अँड कॅपॅसिटी टू केअर, त्यातनं बॉडी बाहेर पडेल की नाही सांगता येत नाही. इफ दिस पाथ इज परस्यूड, मॉडर्न मेडिसिन विल नॉट स्टँड द टेस्ट ऑफ टाइम अँड ट्रूथ अँड विल डाय द पेशंट. म्हणजे मी ॲलोपॅथीला भरपूर पैसे तर दिले दवाखान्यात, पण माझ्या हातात पेशंट आलाच नाही, पेशंटची डेड बॉडी हातात आली. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, लेट अस फील देम विथ हेल्थ अँड हॅपीनेस. जर तुम्हाला चांगलं आयुष्य घडवायचं असेल तर डीएक्सन मुबलक खायला सुरुवात करा. लेट मी कन्क्लूड द होल मॅटर. मला आता पुस्तकाचं सार तुम्हाला सांगू द्या. स्टे अल्कलाईन, तुमची बॉडी अल्कलाईन ठेवा. ईट नॅचरल फूड, घरात बनलेलं फळभाज्यायुक्त अन्न जास्तीत जास्त खायला सुरुवात करा. कंझ्युम दॅट नेक्टर्स ऑफ मदर अर्थ, म्हणजे नेक्टर्स म्हणजे पृथ्वी तलावरचा अंश, जे जे पृथ्वी तयार झाले आपल्या धरती मातेमध्ये, काळ्या आईमध्ये, ते खायचा प्रयत्न करा. स्पिरुलिना आणि गॅनोडर्मा निश्चित खा, त्याचा तुमच्या बॉडीला भरपूर मदत व्हायला लागेल. यू विल स्टे यंग, तुम्ही कायम तरुण राहाल. अँड विल पजेस बाउंडलेस एनर्जी अँड एन्थुसियाझम, म्हणजे तुम्ही कायम हेल्दी राहाल. गावाकडची लोक म्हणतील, अरे गाव तू अख्खी 60 वर्ष पुण्यात नोकरी केली पण असा टकाटक दिसतो राव, फुल एनर्जेटिक असतो, काय तरी सौंदर्य का राज, सेहत का राज. कम ऑन डीएक्सएन, बी हेल्दी, निरोगी राहा, आनंदी राहा, बी प्रोडक्टिव्ह. पीव्ही जास्त बनवा, 1 तारखेला जास्त काम करा, दररोज जॉईनिंग करा, 6चा स्ट्रक्चर सेट करा, बिझनेस वाढवा, पैसे कमवा. कशा करता? गोरगरिबांच्या पर्यंत पैसा मॅटर करतो. तुम्ही रईस बना, तुम्ही श्रीमंत आहात, श्रीमंत व्हा, लोकांना हेल्प करत जा. मेक यू क्रिएटर हॅपी अँड प्राऊड ऑफ यू. तुम्हाला तुमच्याबद्दल अभिमान वाटला, गर्व आहे मला मराठी असल्याचा नाही, गर्व आहे मला मी मिलेनियर असण्याचा, गर्व आहे मला चांगलं घर असण्याचा, गर्व आहे माझे मित्र परिवार TSIP क्वालिफाय होण्याचा, गर्व आहे मला माझी टीम मध्ये मिलेनियर्स जास्त बनवण्याचा. त्यामुळे स्वतःसोबत इतरांना चांगलं बनवा. थँक्स फॉर रीडिंग दिस बुक, थँक्स फॉर लिसनिंग माय दिस सेशन. आय एन्जॉय, म्हणजे मला चांगलं वाटेल की तुम्हाला असले कुठले इंग्लिश बुक मराठीमध्ये समजून सांगण्याकरता, त्याच्याकरता थँक्यू म्हणूया. डॉक्टर इपन कोशी तुमचं थँक्यू. आपण आपला सेशन थांबवूया. थँक्यू अँड कम ऑन डीएक्सएन.